अवैधरित्या रेतीची वाहतूक, ट्रॅक्टरसह 5.4 लाखांचा मुद्देमाल जप्त। अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पथकाने ट्रॅक्टरसह 5,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत अवैध रेती वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मौजा चोरबाहुली येथील नाल्याजवळ नाकाबंदी केली। दरम्यान ट्रॅक्टर क्रमांक MH 40 BJ 3943 व त्याला जोडलेली मीना क्रमांकाची ट्रॉली थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली। ट्रॅक्टर चालक नितेश वासुदेव उईके वय 32 वर्ष राहणार सोनेघाट तालुका रामटेक हा मिळून आला। चौकशी दरम्यान ट्रॅक्टर मालक देवचंद देवाधारी राहणार मरारवाडी तालुका रामटेक असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी रेती वाहतुकी संदर्भात परवान्याची विचारणा केली असता चालकाकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर पंचासमक्ष ट्रॅक्टर, विना क्रमांकाची ट्रॉली किंमत 5 लाख रुपये तसेच एक ब्रास रेती किंमत 4,000 रुपये असा एकूण 5,04,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी आरोपी नितेश वासुदेव उईके व देवचंद देवाधारी यांच्या विरुद्ध देवलापार पोलीस ठाण्यात कलम 303(2)49 भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 48(7), 48(8) आणि खाण व खनिज अधिनियम कलम 4(21) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। सिटी इंडिया न्यूजसाठी पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।